असं वाटतं असंसदीय आणि वैयक्तिक स्वरूपाचे जर एकमेकांमध्ये संवाद झाला असेल तर तो तपासून काढण्यात येईल। आणि मला वाटतं की विरोधी पक्ष नेत्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आपण सगळ्यांनी जागेवर बसावं। अनिल परब बोलतायत, आपण बसा जरा, आपण जागेवर बसा। सभापती महोदय, माझं भाषण आपण पूर्ण तपासून घ्यावं। छत्रपती संभाजी महाराज माझ्यासाठी दैवत आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं ठेवायला मला कधीच लाज वाटणार नाही। ते माझं देव आहेत। मी काल काय बोललो हे आपण तपासून घ्या। तुम्हाला असं वाटत असेल की मी त्यांचा अपमान केला तर तो आपला अधिकार आहे, ते कामकाजावरनं काढून टाकायचा, परंतु तो आपला अधिकार आहे। कोण उठतंय आणि बोलतंय त्यांच्याबद्दल मग आम्हाला पण बोलावं लागेल। मी त्या संदर्भात डायरेक्शन दिलेले आहेत। आपण म्हणूनच सांगतो सभागृहाच्या मर्यादा या दोन्ही बाजूने सांभाळल्या गेल्या पाहिजेत आणि ते सांभाळून घ्यायची जबाबदारी आपली आहे। आपण आमचे सर्वस्व आहात, आपल्याला सगळा अधिकार आहे। माझ्या तोंडून जर एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर तो कामकाजाच्या पटलावर काढण्याचा आणि मला समज देण्याचा अधिकार तुम्हाला आहे, या लोकांना नाही। हे कोण आहेत? तुम्हाला आहे तो अधिकार। हे कोण आहेत? तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला अधिकार आहे।